तुम्ही स्पर्धा एन्जॉय करताय स्वर्गीय चंद्रकांत स्मृती व श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरी आयोजित आमदार चषक 2025च्या भव्य दिव्य क्रिकेटच्या महासंग्रामाकडे ज्या क्रिकेटची आज पंढरी जणू काय खऱ्या अर्थानं सीझनला सुरुवात याच नागझरीच्या क्रीडा स्पर्धा अर्थातच आमदार चषकापासून होते आणि ती स्पर्धा आजचा तिसरा दिवस. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो द क्रिकेट. पंचांचा ग्रीन सिग्नल देऊयात दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा मान्यवरांकडनं आणि मायबाप प्रेक्षकांकडनं करूयात मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल समोर ठेवण्यात आला, पडल्यानंतर बॉल डीप राहिला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलने केली आहे सुरुवात. षटक क्रमांक पहिलं तुम्ही पाहताय दीपेश भोईर सलामीची जोडी, उत्तम मस्कर आणि राहुल गडगे अशी सलामीची जोडी तुम्ही पाहता. टीम बॅटिंग करत असताना आराध्य 11 टेंबोडे संघाची. पुढचा बॉल ऑन दी कार्पेट बॉल चाललाय सरळ बॉर्डलाईनच्या दिशेनं जमीन लगेच फिल्डर तिकडे येतात. दुसरा अटेंडला बॉल उचलेल फेकेल तुम्ही पाहताय. थ्रो थोडा खराब आला आणि तोपर्यंत 3 धावा पूर्ण केल्या जातात. फिल्डर तुम्ही पाहता सोमनाथ गायकर. थोडी खराब थ्रो त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहता. पहिल्या 3 धावा धावताना तुम्ही पाहिल्या या स्पर्धेमध्ये. उत्तम मस्कर आणि राहुल गडगे धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 3. उत्तम 3 न खेळला सुरुवात केली आहे. धावा धावपलकावरती 3. पॉवर प्लेचं पहिलं षटक P1चं तुम्ही पाहताय तटीय सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर. एक मिड विकेटला तुम्ही पाहता राहुल गडगे त्याच्यासाठी आणि एक लॉंग ऑफ ला एक जबरदस्त खेळाडू आहे आराध्य 11 टेंबोडेचा राहुल. त्याच्याकडे लक्ष आहे. हा बॉल खूप चांगला पडला जसा तसा विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय स्कोर बोर्डवरती 3 या आकड्यावरती. गुणलेखच्या भूमिकेत त्याची पेनाची जादू तुम्ही पाहता. वही पुस्तकावरती आमचे रणजित भोईर याच गावचे जबरदस्त गुणलेखक. ओम साई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते थेट युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. ऑन दी कार्पेट बॉल चाललाय मिड विकेटला फिल्डर तिथे तैनात केला दीपेशनं आणि या बॉलवरती मिळती आहे धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती 4 या आकड्यावरती 4 धावा स्कोरबोर्डवरती. लेफ्टी राईटी असं कॉम्बिनेशन तुम्ही पाहता. बॅटिंग करणारा टीम आराध्य 11 टेंबोडे टीम. नाणेफेकी आल्यानंतर बॅटिंग करत असताना पुढचा बॉल फटका 5च्या रनर मध्ये बॉल चालला मिड विकेट बॉर्डर इंचच्या बाहेर आउट ऑफ द पार. यूज मॅक्सिमम पंचांचा इशारा षटकारचा. आमदार चषक आवती भवती हजारो प्रेक्षक भरलं हे मैदान. भारत दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान. महेश दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान. चंद्रकांत म्हात्रे स्मृती चषकाचे केले आयोजन छान. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघानी केले. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती 16 या आकड्यावरती दीपेश भोईर थोडा मागणा ठरला. त्याच्या अगेन्स्ट तुम्ही पाहिलं उत्तम मस्करची बॅटिंग. शेवटच्या 2 बॉलवरती 5व्या आणि 6व्या 2 षटकार. एक मिड विकेटला एक आला लॉंग ऑनला. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झाला सोमनाथ गायकर. एक जबरदस्त असतं पैलू जगदंब वाकलनचा तो मात्र बॉलिंग ट्रॅकवरती त्याला तुम्ही पाहता. समोर राहुल गडगे. पहिलाच बॉल सन्मान देण्यास भाग पडला. फिल्डिंग खराब आणि याचाच फायदा होईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. फर्स्ट टीमला झाली आहे चुकी आणि चुकीला माफी नाही. बॉल थर्ड मॅन सीमा पार चौकार.
च्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चाललाय 20 या आकड्यावरती. बॉल खूप छान होता, फिल्डिंग थोडी खराब झाली फर्स्ट डीपला फिल्डरच्या माध्यमातून. पुढचा बॉल वॉट अ शॉट, मात्र थोडे हवेत होते, शॉर्ट बॉल होता, त्याचा पुरेपूर फायदा उठवला. बॉल चाला डीप पॉइंट सीमा पार, चौकार. शॉर्ट बॉल होता, थोडे हवेमध्ये बक्कीचा संचार केलं. राहुलनं फटका डीप पॉइंटला, लागोपाठचा दुसरा आलाय. सोमनाथ सज्ज होईल पुढचा बॉल फेकण्यासाठी. फुल टॉस होता, क्लिक केला, बॉल चालला मिड विकेटला. फिल्डर तिकडे आल्यात, तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळती आहे, ती मात्र सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्डवरती 25 धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय. पहिल्यापर्यंत तिसरे मॅच तुमच्या समोर या दोन टीम मध्ये. आराध्य 11 तेंबोडे त्यांना फाईट करते जगदंब वाकलन संघ. दोन सामने जरूर जिंकल्यात खऱ्या अर्थानं स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान. टॉप 10 मध्ये आजच्या दिवसामध्ये तुम्ही हा एक संघ पाहता. फटका चांगला, वाऱ्यासोबत वार तयार करत असताना उत्तम मस्कर शांत बसणार नाहीये आणि तान ठोकला. सोमनाथ गायकरच्या अगेन्स्ट षटकार, आणि याच्या अगोदर तुम्ही पाहता पहिल्या षटकामध्ये 2 षटकार आले होते, आणि जसा दुसऱ्या षटकाला स्ट्राईक आली तशा उत्तम मस्करच्या बॅटमधनं हा येणारा लागोपाठचा तिसरा षटकार. का बॅटिंग करतोय लेफ्टी या जबरदस्त बॅटर. टेनिस बॉल क्रिकेटचा जर जगताचा विचार केला ना तर लेफ्टी फलंदाज खूप घातक असतो, आणि आज मात्र आराध्य 11 तेंबोडे टीम उत्तम मस्कर का बॅटिंग करतोय. लाजवाब अफलातून. पाचातला कडा फिल्डिंग आता मात्र फर्स्ट टिपला खूप चांगली झाली. जसा बॉल बॅटला स्पर्शाला वेगानं फर्स्ट टिपला. फिल्डर मात्र आता मात्र दुसऱ्या अटेम्प्टला बॉल जोपर्यंत उचलतील तोपर्यंत हा डॉट बॉल आलाय. धावा धावपलकावरती स्थिर आहेत. स्कोरबोर्ड वरती रनसंख्या तुम्ही पाहता 31 या आकड्यावरती. 31 धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील शेवटचा बॉल सामना करेल उत्तम साठी. फटका चांगला, बॉल चालला मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑन, लॉंग बिग वे, आणखीन एक येतोय उत्तम मस्करच्या बॅट मधनं षटकार. क्रिकेटच्या पंढरीला होते सुरुवात नागझरीला, सारे प्रेक्षक देती शुभेच्छा आमच्या भारतदादा म्हात्रेला. आमदार प्रशांत दादामुळे या स्पर्धेची वाढली शान, या आमदार प्रशांत दादामुळे या स्पर्धेची वाढली शान. भारत म्हात्रेनी या स्पर्धेचे केले आयोजन छान. महेश 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोरबोर्ड वरती रनसंख्या 37 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 16, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 21, ज्यामध्ये दीपेश भोईनं पहिलं षटक P1चं त्यामध्ये 16 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये सोमनाथ गायकरला ज्यानं धावा खर्च केल्या 21. महागडा ठरला. P1 P2 मध्ये का बॅटिंग करावी याचं प्रत्यक्ष उदाहरण देत असताना तुम्ही पाहताय आराध्य 11 तेंबोडे संघाची सलामीवीर जोडी, त्यामध्ये खास करून उत्तम मस्कर ज्याच्या बॅटमधून 4 षटकार आतापर्यंत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल, फटका चांगला, बॉल चालला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑन सीमा पार. आल्या स्वागत केलंय मयुरेश, त्याच्यावरती ठोकलाय षटकार.
कुलस्वामिनी कुलदैविता एकवीरच गुणगुणणार हे संगीत तुम्ही पाहता. संकटावरती मात करणारी, सुखाच्या खऱ्या अर्थात रसा दाखवणारी आई कुलस्वामिनी एकवीरच हे गुणगुणणारं संगीत तुम्ही आज पाहता. या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसामध्ये डीजे आमचे नितीनच्या माध्यमातून विकेट मिळतीये. मयुरेश भुईला षटकानंतर प्रत्युत्तर दिलाय. टी फोर टॅग जशाच तसं प्रत्युत्तर. आणि न्यू बायशमान इन ॲट नंबर 3 मैदानामध्ये झालाय तो संदीप भोईर. संदीपला तुम्ही पाहता तिसऱ्या क्रमांकावरती. पुढचा बॉल पटका चांगला, बॉलचा हवेमध्ये उंच गेला आणि बॉल चालला. व्यासपीठाला मानवंदना देत असताना आल्या संदीप भोईरचा बांडे स्ट्रोक षटकार. षटकाराच्या बरोबरीनं स्कोर मात्र तुम्ही पाहता 49 धावा फलकावरती. संदीप भोईर तिसऱ्या क्रमांकावरती आल्या बॅट्स ऑफ एज ओपन केला. उंच बॉल लांबी देखील गाठली बॉल. पुढचा बॉल आहे षटकातील आणि किडक उडवलाय. मिस टायमिंग, एलिव्हेशन कमी. मात्र इथे तुम्ही पाहता फिल्डर शिवानं पकडलाय झेल आणि संपला संदीप भोईरचा खेळ. दुसरा धक्का टीम आराध्य 11 टेंबोडे संघाला. रायगड जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा आली या नावाला. श्रीकृष्ण स्पोर्ट संघाने आमदार चषक ठेवलाय गावाला. आयोजक भारत मातेचं नाव गाजतंय रायगड ठाण्याला. आमदार चषक ठेवलाय भारी नागझरी गावाला. विकेट मिळती मयुरेश ला तुम्ही पाहता. मयुरेश भोईर पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर विकेट घेतली राहुलची, त्याच्यानंतर षटकारला, त्याच्यानंतर विकेट मिळाली आहे. तुम्ही पाहता संदीपची. नवीन फलंदाज करण पाटील मैदानामध्ये. हा डिटर फलंदाज आहे या टीम आराध्य 11 टेंबोडे संघाचा. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं स्वर्गीय चंद्रकांत स्मृतिभा श्री कृष्ण स्पोर्ट नागझरी आयोजित आमदार चषक 2024 मध्ये या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता बाईक वरती स्वार झाला तो आता करण पाटील मैदानामध्ये आलाय बॅटिंग साठी. फटका चांगला, बॉल सरळ चालला. स्टेट ड्राईव्हचा लाईट शॉप लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधनं या स्पर्धेला मला बाईक का भेटली आणि त्याची ओळख सिद्ध करत असताना त्यांना ठोकला पहिला षटकार. करण पाटीलचा पहिला तुम्ही पाहता वार षटकार त्यानं ठोकला. यावरचा विश्लेषण केला मयुरेश भोईरचा. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट. पाचव्या बॉलवरती षटकार जरूर आलाय. या षटकातील शेवटचा बॉल या षटकाराच्या बरोबरीनं 50 ओलांडली आहे. आराध्य 11 टेंबोडे पोहोचला. 55 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. शेवटचा बॉल या षटकातील. सन्मान दिलाय करणनं. त्याला माहिती आहे याच्या अगोदर षटकार जरूर मिड विकेटला फिल्डर जोपर्यंत येतील. एका धावेच्या बरोबरीनं षटक संपलं. तिसरा 3 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 56 ड्रिंक्स टोली मैदानामध्ये जरूर जाईल. तोपर्यंत देऊया दुपारच्या सत्रामध्ये डीजेला संगीत. ऐकूया एक समधुर संगीत.
जगाचा. आमदार प्रशांत ठाकूर साहेब आले बक्षीस समारंभाला. आमदार प्रशांत ठाकूर साहेब आले बक्षीस समारंभाला. श्रीकृष्ण तर याच स्पोर्ट्स दरम्यान या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून खूप मोठं सहकार्य असतं उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज साठी ॲक्वा जेवण क्वालिटीचे वॉटर फिल्टर ज्यांनी पुरस्कृत केले ते सुनील दादा म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. डीजे रायगड ठाण्यात पहिली स्पर्धा नागझरी गावाला. रायगड जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा आली या नावाला. श्रीकृष्ण स्पोर्ट संघाने आमदार चषक ठेवलाय गावाला. आयोजक भारत मात्रेचं नाव गाजतंय रायगड ठाण्याला. आमदार चषक ठेवलाय भारी नागझरी गावाला. भारत मात्रेचं नाव हे गाजतंय रायगड जिल्ह्याला. तीन षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही स्कोरबोर्ड वरती रणसंख्या पाहता. अब तक 56 धावा स्कोरबोर्ड वरती. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला बिपिन पाटील. चौथा गोलंदाज फ्रेश वापरलाय जगदंबा वाकलन टीमनं. बिपिन पाटील एक जबरदस्त गोलंदाज आहे या टीमचा. तो मात्र सज्ज झाला. पहिलाच बॉल उडवला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिपिन पाटीलनं जसा बॉल टाकला तसा करंटच्या बॅटमधनं बिपिनच्या अगेन्स्ट ठोकला हा षटकार. दोन 2021 ज्या शर्यत बंद झाल्या त्या पुन्हा एकदा चालू झाल्या आणि त्यानंतर प्रत्येक अड्ड्यामध्ये गावागावामध्ये तुम्ही बैल पाहता. फटका लाजबाब आहे. बॉल चाला मिड विकेटला. करण पाटील थांबायचं नावच घेत नाहीये. ठोकली वाघाची डरकाली. आणखीन एक बिपिन पाटीलचा अगेन्स्ट ठोकला षटकार. सूरज गायकवाड जे टेंबोड्याचे आहेत ते देखील मॅचला एन्जॉय करतात. त्यांची टीम आराध्य 11 टेंबोडे या स्पर्धेमध्ये खेळते. त्यांच्याकडनं स्पर्धेला टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत.
धावा धावपलकावरती तुम्ही पाहता चर्चा करत होतो 16 डिसेंबर 2021ला बैलगाडा शर्यत खऱ्या अर्थानं चालू झाल्या. क्रिकेटवरती जेवढं भारताचं प्रेम आहे ना तेवढं बैलावरती देखील प्रेम आहे. निर्जीव प्राणे यानंतर तुम्हाला आम्ही नक्कीच सूचना देणार, त्याच्या बैलांची नावं तुमच्यापर्यंत पोहोचू. फटका प्रथिन करण पाटील थांबायचं नावच घेत नाहीये मित्रांनो. जणू काय दुधाई तलवार आज या नागझरीच्या ऐतिहासिक क्रीडानगरीमध्ये त्याची गाजती. बिपिन पाटील वरती हल्ला बोल हल्ला झाला, ठोकला आणि एक षटकार. फलकावरती तुम्ही पाहता 78 धावा. बैलगाडा क्षेत्राचा देखील क्रेज खूप आहे. दादांची खऱ्या अर्थानं भारत शेठ मात्रा यांची बैल आहेत. बाल्या भाई बैल ज्यानं सीझनला खऱ्या अर्थानं या सीझन नाव देखील गाजवला. आत्ता मात्र शंभू बैल आणि त्याच्यानंतर छोट्या बंड्या हा देखील या सीझनमध्ये खूप वेगवान पळतोय, नाव देखील गाजवतोय. आणि क्रिकेटवरती जेवढं प्रेम आहे तेवढं बैलगाडा क्षेत्रावरती देखील दादांचं प्रेम आहे. पण इथे करण पाटीलची बाट मात्र बोलतीये, तो थांबायला मागतच नाहीये. मिस टायमिंग झाला, पकडला अप्रतिम शेल स्क्वेअर लेगला, विकेटचं बटन. मात्र करण पाटीलची बाट मात्र बोलतात ती, त्याची विकेट आली आहे इथे बिपिन पाटीलला. त्यानं केलं बाद आणि किती विकेट. अठ्ठ्याहत्तर धावा धावपलकावरती. शेवटचा बॉल या षटकातील. फटका चांगला, बॉल चालला डीप मध्ये, डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर जोपर्यंत बॉल उचलेल फेकेल तोपर्यंत धाव मिळतीये सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता त्या 79 आणि बिपिन पाटील देखील मागणा ठरलाय. त्याच्या अगेन्स्ट धावा त्यानं खर्च केल्या ओव्हरमध्ये 23 आणि धावा धावपलकावरती 79 धावा तुम्ही पाहताय 3 गड्यांच्या मोबदल्यात. बॅटिंग करत असताना नाणेफेक आल्यानंतर आराध्य 11 टेंबोडी संघाच्या. तर याच दरम्यान घोडगावाचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, दमदार व्यक्तिमत्व सुरेश दादा गोंधले, जे नेहमी क्रीडा स्पर्धेला योगदान असतं. भारत मात्रे यांच्या स्पर्धेला खूप मोठं योगदान असतं. ते सुरेश दादा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती आहे दादा या आपण व्यासपीठावरती. भारत दादा मात्रे यांच्या वतीनं आपल्याला इन्व्हाइट केलं देत आहे की आपण यावं व्यासपीठावरती. स्लो गोरचं डेट ओव्हरचं षटक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला. तुम्ही पाहता मानस भोईर 5वा फ्रेश गोलंदाज वापरलाय. तुम्ही पाहताय जगदंब वाकलन संघानं 5वा फ्रेश गोलंदाज अपकमिंग स्टार असावा मानस, त्याच्यावरती आता संधी दिली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॅटच्या रडार मध्ये बॉल चालला लांबच लांब पल्ल्याचा. तुम्ही पाहताय निकेश मस्करच्या बॅटमधनं आलाय षटकार. षटकाराच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 85 धावा धावपलकावरती. षटकातील 4 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या स्पर्धेमध्ये
उच्चांक होता साक्षी 11 गावदेवी नारिवली. त्याच्यानंतर संग्राम 11 अबी स्पोर्ट नितलासा. तो मात्र इथे फटका चांगला, बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर वेगानं थ्रू आला, ॲक्युरेट रनआउटची संधी आणि इथे रनआउट. विकेट मिळती रनआउटच्या स्वरूपात आणि लागणारा हा धक्का क्रमांक तुम्ही पाहताय तो मात्र चौथा रनआउटच्या स्वरूपात आराध्य 11 टिंबोडे टीमला. तुम्ही पाहता नारिवली टीमचा होता ज्यांना 80 धाव्याचा. त्याच्यानंतर संग्राम 11 अबी स्पोर्ट नितलासचा होता, हाय स्कोर 80. आणि त्याच्यानंतर लोईस स्कोरचा जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये कानोबा कुंडवाल संघानं 42 धावा उभारल्या आणि 80 धावेचा जो खऱ्या अर्थानं हाय स्कोर होता तो आज मोडीत काढलाय. टीम बॅटिंग करत असताना तुम्ही पाहता आराध्य 11 टेंबोडे संघ. 3 बॉलचा आधुनिक खेळ शिल्लक आहे या षटकातील. कितीची टोटल लागेल धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय कुणाल भोईर. पुढचा बॉल, हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला, गुड लाईन वर मात्र तुम्ही पाहता पडला, नंतर टेकअप झाला, समोर ठेवण्यात आला होता बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. गुड लाईन स्पोर्टवरनं टेकअप झाणारा हा बॉल होता. जसा बॉल पडला तसा टेकअप झाला, बीट करून गेला बॅट्समनला. बादशाहतला कडा लाईक स्टिपला फिल्डर आहे, लाईक गलीमध्ये पकडलाय जेल आणि आणखीन एक मात्र तुम्ही पाहता विकेट मिळतीये मानस भुईरला. चकड्यावर काल्या स्वप्नील डायवर हाय श्री कृष्ण प्रसन्न हाय. धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 86 धावा स्कोरबोर्ड वरती. या पहिल्या पूर्वार्धाचा शेवटचा बॉल. मानस भोईर यॉर्करला आईचा बीट केला. वॉट बॉलिंग. या षटकामध्ये जरूर तुम्ही पाहता एक षटकार जरूर आला असला तरी मात्र धावा खर्च केल्यात अवघ्या 7, त्यामध्ये एक विकेट. आणि या तुम्ही पाहता ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली आहे. अचूक टप्प्यावरती नियंत्रण होतं, बॉलचा टप्पा लेन गुड लाईन स्पोर्टवरनं बॉल टेकअप होणारे होते. या सर्व गोष्टी मानस भोईरकडे होत्या आणि मात्र त्यानंच कुठेतरी तुम्ही पाहताय धावा खर्च केल्या 7. उत्तम मस्करचा जर विचार केला तर 2 षटकं तो मात्र नो स्ट्राईक येण्यात राहिला. त्याला जर स्ट्राईक भेटल्या असती कदाचित 100 झाल्या असत्या, तरी पण स्कोर चांगला. आराध्य 11 टेंबोड्याच्या धावा बनवल्या गेल्या त्या मात्र 86-87 धावेचा पाठलाग पार करायचा. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर श्री मलंगड वावंजे आणि त्यांना मात्र तुम्ही पाहताय त्यांच्या समोर खेळण्यासाठी सज्ज होईल सायरी स्पोर्ट जय हनुमान निवालीपाडा. 2 टीमच्या कॅप्टनला विनंती आपण लगेच टॉससाठी आपण टॉस करू. या 86 धावा मात्र उभारल्यात. पहिल्या पूर्वार्धामध्ये 87चा पाठलाग आता करायचा. तो बॅटिंग करताना जगदंब वाकलन टीमला बॅटिंग लाईन खूप स्ट्रॉंग. सोमनाथकडे लक्ष असेल कशा रीतीने मात्र सुरुवात करेल P1 P2 मध्ये. या धावा बनल्या जातील का, त्या धावामध्ये डिफेंड केल्या जातील. टीम आराध्य 11 टेंबोड्याच्या बाजूने ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये आवाज तुम्ही पाहताय. याच प्रसारातील जबरदस्त आवाज आमचे बंधुतुल्य मित्र वैभवजी भोपी सरांना मायक्रोफोनवरती खेळाच्या उत्तरार्धामध्ये. तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. धन्यवाद. रायगड ठाण्यात पहिली स्पर्धा नागझरी गावाला. रायगड जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा आली या नावाला. श्रीकृष्ण स्पोर्ट संघाने आमदार चषक ठेवलाय गावाला. आयोजक भारत मातेचं नाव गाजतंय रायगड ठाण्याला. आमदार चषक ठेवलाय भारी नागझरी गावाला. भारत मातेचं नाव हे गाजतंय रायगड जिल्ह्याला.
चला श्रीमलंग स्पोर्ट्स वावंजे संघाचे कॅप्टन उपस्थित होत आहेत. नेवाईपाडा संघाचे कॅप्टन आपण लगेच उपस्थित व्हा. बघा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील खऱ्या अर्थानं चौथा सामना आहे. 2 सामने जिंकून स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय. त्यानंतर आता सध्या मैदानावरती तुम्ही आराध्य स्पोर्ट टेंबोडे आणि त्याचबरोबर जगदंब परी 11 जगदंब वाकण यांच्यामध्ये लढत पाहत आहेत. आणि त्यानंतर शेवटची लढत पहिल्या राऊंड मधली जी होईल हनुमान नेवालीपाडा वर्सेस श्रीमरंग स्पोर्ट्स वावंजे यांच्यामध्ये दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. टॉस केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मी इन्व्हाइट करेल सुनील दादा मात्रे या आणि आमचे रवी दादा यांच्या शुभहस्ते टॉस केला जाईल. पहिल्या राऊंडचा अंतिम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. बिग फाईट लढत होणार. जय हनुमान नेवाई पाडा चे कॅप्टन देखील उपस्थित झालेत. कॅप्टन या लवकर आपण. सदा नेवालीपाडा कॅप्टन रोशन. चला दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. टॉस होईल. पहिला फेरीतील अंतिम सामना. दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झालेत. वावंजे विरुद्ध नेवाईपाडा. टेल्स इज अ कॉल अँड टॉस विन कॅप्टन नेवाईपाडा डिसिजन फक्त. थँक्यू. नेवाईपाडा टीम वन द टॉस अँड डिसाइड टू बॉल पास. सामना मैदानामध्ये सुरू होत आहे. आराध्या स्पोर्ट टेंबोडे विरुद्ध परी 11 जगदंब वाकण आणि मायक्रोफोनवरती येतात वैभव भोपी. थँक्यू. योगेश मडवी 87 करायचे आहेत विजयासाठी. परी 11 जगदंबा वाकण या टीमला 87चं टार्गेट आहे. आणि पहिलाच बॉल ज्याच्यावर आक्रमक रवैया धारण केले सोमनाथ गायकरनं पाठवला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सुरुवात झाली आहे खरं तर मैदानामध्ये. टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर द्यावं लागेल. कारण स्पर्धेचा हायेस्ट टोटल जो उच्चांक होता तो 80 धावांचा होता. तो अगदी विक्रम या पहिल्या सत्रामध्ये अगदी तोडलाय टीम टेंबोडेनं. आणि करायच्या 87 धावा जो आतापर्यंत आमदार चषकाच्या दमदार स्पर्धेमधील हायेस्ट टोटल चेस करायचं आहे वाकण टीमला. आणि ज्या पद्धतीनं सुरुवात व्हायला हवी ती झाली आहे. करंचा स्लोअर वन बॉल झाला डीप मध्ये स्कोअर लेग मध्ये. मिड विकेटचा फिल्डर फार वेगानं बॉलवर आलाय आणि एकाच ऍक्शन मध्ये लगेच क्विक थ्रो. 1 रन पूर्ण होते. स्ट्राईक रोटेट होते. सोमनाथ गायकर 2 बॉल मध्ये 5 वर पोहोचलाय. आता स्ट्राईक एंड कडे पहिल्यांदा निकेश पाटील. करण पाटील खूप चांगली फलंदाजी करणं केली ज्यामध्ये त्याचे उत्तुंग असे 4 षटकार देखील आपण पाहिले असतील. 29 धावांची वैयक्तिक खेळी करणने केली होती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना. आणि आता गोलंदाजीची जबाबदारी त्याने साकारली आहे. पहिले 2 बॉल 5 रन ऑन बोर्ड आलेत. क्षेत्ररक्षणाची सजावट होती कारण लेफ्ट हँडेड खेळाडू निकेश पाटील ऑन स्ट्राईक. काय फटका खेळ आहे. खोदून काढलाय. हेलिकॉप्टर लुक देत असताना पाठवलाय अगदी प्रेक्षक दीर्घामध्ये. 6 रन.
चेंडू खराब नव्हता करण पाटीलचा, परंतु या फटक्याचा विचार केला त्याच्या एक पाऊल पुढे हा फटका होता अगदी निकेश कडून. चला चेंडूची पूर्तता मला वाटतं करावी लागेल. धावसंख्येचं टोटल 6 पुढे चालला डबल डिजिट मध्ये 11 सुरुवात चांगली झाली. टेंबोडी संघाने धावांची इन्व्हेस्टमेंट भरपूर केले, परंतु या रन रोखणं तेवढंच कठीण असेल सांगत असताना आपल्या फलंदाजीतून टीम वाकळण संघाचे 2 धुरंधर सलामीवीर. चला मॅच बॉल मैदानामध्ये आलाय करण पाटील. सुरुवातीला त्यांनी रन खर्च अगदी बघितलं आपण तर बॅटिंग करत असताना रन एकवटला, परंतु आता गोलंदाजी करत असताना रन खर्च करतायत. चॅलेंजिंग राहिले मॅच, जबरदस्त बॅटल आहे. दोन्ही संघ लढतायत मैदानामध्ये विजयासाठी. करण या बॉलला थोडासा टर्न केलाय अगदी लेफ्ट हँडेड बॅटर सोबत अगदी त्याच्या समोर. जर तुम्ही ऑफ स्पिन करत असाल तर तो त्याच्यासाठी ठरतो लेग स्पिन आणि त्या लेग स्पिनचा वापर केलाय करण. डॉट बॉल पहिला निर्धाव चेंडू. या षटकातील 4 बॉल डिलिव्हर्ड झालेत आणि ज्यामध्ये 11 रन आतापर्यंत आलेत. या फटक्याला लूक दिलाय, आकाशाला गवसणी घालत असताना बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा धमाकेदार षटकार. पहिल्या सत्रामध्ये आसमान दाखवलं, त्याला आता गोलंदाजी करत असताना निकेशनं आसमान दाखवलाय. का बॅटिंग होते मैदानामध्ये, धावांचा उच्चतम स्कोर चेस करायचा आहे आणि त्या उद्देशानं सुरुवात कशी असायला हवी, फाया कसा भक्कम करायचा याचं उत्तम उदाहरण निकेश पाटील इज ऑन फायर. रायगड ठाण्यात पहिली स्पर्धा नागझरी गावाला, रायगड जिल्ह्यात क्रिकेट स्पर्धा आली या नावाला. श्रीकृष्ण स्पोर्ट संघाने आमदार चषक ठेवलाय गावाला. आयोजक भारत मातेचं नाव गाजतंय रायगड ठाण्याला. आमदार चषक ठेवलाय भारी नागझरी गावाला. भारत मातेचं नाव हे गाजतंय रायगड जिल्ह्याला. पहिलं फारच महागडं राहिलंय. 23 धावांचं बिनबाद 23 दमदार सुरुवात केली पर 11 जगदंबा स्पोर्ट्स वाकण. गुड स्टार्ट, यापेक्षा चांगली सुरुवात असूच शकत नाही कारण 87 धावांचा जो डोंगर पार करायचा आहे त्यामुळे सुरुवातच वेगवान व्हायला हवी. सेकंड ओव्हरमध्ये राहुल गडगे जबाबदाऱ्या वाढल्यात गोलंदाजीच्या, कारण मागील ओव्हरमध्ये जे यॉर्कर येत होते ते यॉर्कर हेलिकॉप्टर लुकनं बाउंड्री लाईनच्या बाहेर जात होते आणि आता यावेळेस कोणती लेंथ आणि लाईन पकडेल राहुल गडके. पहिलाच बॉल स्लो वन इनसाइड आउट, दिशा दिले डीप कव्हर पॉइंट कडे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. या पद्धतीने सुरुवात झाली टीम वाकड्यांकडून. असं वाटतंय की 87 धावांचा हा जो विक्रम आहे तो धोक्यात आहे. भरपूर मेहनत करावी लागेल या मॅच मध्ये गोलंदाजांना, कारण फलंदाजी लाजवाब होते. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन विसावतोय. आणखीन एक दमदार षटकार. केले तर त्याच्यावर शॉर्ट अँड पूल येत आहेत. थोडस हाफ हॉली अगदी हाफ ट्रॅकर केलं तर त्याच्यावर हुक येतोय. यॉर्कर लाईनचे केली तर हेलिकॉप्टर लुक येत आहेत. आउट्स ऑफ द ऑप्शन केलं तर स्क्वेअर कट येत आहेत. प्रत्येक बॉलला उत्तर दिलंय या दोन्ही धुरंधर फलंदाजांनी. मैदानाच्या चारही बाजूनं सध्या रन येत आहेत. राहुल गडगे चॅलेंज वाढलाय, ऍक्सेप्ट करावा लागेल आणि हेच ते चॅलेंज आहे. म्हणून तर म्हटलं जातं ना, खेल का असली मजा तब आता है जब प्रतिद्वंदी उतना ताकदवर हो. समोरचा जर ताकदवर असेल तर त्याच्या विरुद्ध लढण्याची मजा काय वेगळीच असते. आणि मागचा बॉल राहुल गडगेचा बरंच काही सांगून गेलाय.
फ्रंट फुटला आले. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बॉल. पहिली यशस्वी वाटचाल करत असताना पहिला हादरा दिलाय टीम वाकड्यांना राहुल गडगेनं. फलंदाज नडत होते गोलंदाजांना. अगदी भरपूर मार दिलाय कारण टोटल आतापर्यंत बघितलं आपण तर ती झाली 33 आणि या 33 धावांवर पहिली विकेट. बॅटर बाद झालेत उजव्या हाताचे फलंदाज. अगदी आपण बघितलं सोमनाथ गायकर ज्यांना 15 धावा केल्या, ज्यामध्ये 2 चौकार 1 षटकार 6 चेंडू आणि क्लीन बोल्ड होत असं ते तंबूच्या आश्रयाला. प्लॅटफॉर्म पायाभरणी चांगली झाली आहे. 33 धावांची पार्टनरशिप. मिडल ऑर्डर तेवढीच महत्वाची थांबेल कारण आता गुरुनाथ गायकर मैदानामध्ये आलेत. राहुल गडगेला चांगला लय मिळाला मैदानामध्ये कारण पहिले 2 बॉल 10 रन, त्याच्यानंतर विकेट. ड्राईव्ह केला बॉलला, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू पदार्पण करते. खराब फिल्डिंग. ऑलरेडी रन भरपूर खर्च करत होत्या गोलंदाजी, जिथे आता कुठे थोडी चांगली होत होती आणि अशा परिस्थितीमध्ये खराब फिल्डिंग चौकार. दर्शक आमदार चषक आवती भवती हजारो प्रेक्षक भरलं हे मैदान. भारत दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान. महेश दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान. चंद्रकांत म्हात्रे स्मृती चषकाचे केले आयोजन छान. श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघानी केले नियोजन. थँक्यू. हे बॅटल का मोठं आहे याचं उत्तम उदाहरण अगदी स्कोरिंग कंपॅरिझन आपण केलं. जेव्हा पहिल्या सत्रामध्ये टेंबोडे संघ बॅटिंग करत होता तेव्हा पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी 37 रन केल्या होत्या आणि एकही विकेट गमावला नव्हता. परंतु सध्या स्कोरिंग कंपॅरिझनचा विचार केला 1 पाऊल पुढे आहे अगदी टेंबोडे संघापेक्षा वाखळण संघ, कारण आतापर्यंत 2 ओव्हरमध्ये त्यांनी 38 केले आहेत. परंतु प्लस पॉईंट हेच आहे टेंबोडेचं की त्यांनी 2 विकेट घेतलेत आणि याचं क्रेडिट जात आहे राहुल गडगेला. 2 ओव्हरनंतर 38 अगदी बघायला मिळत आहेत. 18 बॉल आणि अजूनही 49 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये. चला या ओव्हरनंतर ड्रिंक्स ब्रेक होणार आहे त्यामुळे प्लीज आपण जास्त वेग घेऊ नका. मॅच महत्वाची आहे परंतु सामना रिदम नुसार चालला, वेळेनं समाप्त झाला, वेळेनं सुरू झाला तर मॅचला पाहण्याचा आनंद काय द्विगुणित होतो. त्या कारणास्तव मैदानामध्ये तुम्ही जेवढा वेळ टाइम अगदी खर्च करता तेवढा ऑनलाईन जो प्रेक्षक वर्ग असतो थोडा बोरिंग होतो. आणि आजकाल आपण बघितलं तर प्रत्येक लाईव्ह टेलिकास्ट आज 4K व्ह्यू द्यायला सुरुवात केली, त्यामुळे 2 GB डेटा कुठे जातो समजतही नाही. सनी पाटील सज्ज होत आहेत 3rd ओव्हरमध्ये. आता यात मात्र अशी शंका राहिली नाही की राहुल गडगे मला वाटतं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतील यापुढे, कारण 2 विकेट्स त्यांनी घेऊन दिलेत. परंतु की पॉइंट या मॅच मध्ये खरा हुकमी एक्का कोण आहे टीम वाकळणकडून, तो निकेश पाटील. का बॅटिंग केले 3 षटकार का 4था होय, बॅक टू बॅक 3 षटकार, कारण या अगोदर लगातार 2 आणि या ओव्हरची सुरुवात षटकारांना 4 षटकार ठोकलेत निकेश पाटीलनं. बॉल 24 धावा वैयक्तिक उभारलेत
निकेश पाटील एकट्यानं किल्ला लढवतोय मैदानामध्ये झुंजार खेळी थोडस शॉर्ट लेन ऑफ स्विचच्या बाहेर मेन अंपायर संतोष चौधरी सर इशारे करतायत व्हाईट बॉल थोडस दडपण जाणवत आहे अगदी बघतोय आपण पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी अगदी तेवढीच कमकुवत जेवढी आता दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळते स्लोअरबॅन केलाय पुन्हा एकदा स्पिन जरूर होत आहे परंतु जर तुम्ही ऑफ स्पिन करताय तर तो बॉल ऑलरेडी तुम्हाला लेगस्टम्पच्या बाहेर पिचिंग करायला हवा तर तो ऑफस्टम्पच्या बाहेर जाईल आणि जर हा चेंडू तुम्ही ऑफस्पन करत असताना ऑफस्टम्पच्या बाहेर रिलीज करतायत तर तो वाईडच होणार यात मात्र शंका नाही अगदी हा बॉडीवर बॉल रिलीज केलाय डॉट बॉल इथे बघायला मिळते प्रत्येक डॉट बॉल मॅच मध्ये वेगळं प्रेशर क्रिएट करेल परंतु तो एक एक षटकार एक एक मोठा फटका या मॅच मध्ये वाकळण संघाचं तेवढंच अस्तित्व कायम ठेवे त्यामुळे हेच पाहायचं आहे कोण कोणावर सरस होईल या मॅच मध्ये लक्ष मोठे आहे लढतोय मैदानामध्ये निकेश स्लोअर वन बॉल आणखीन एक व्हाईट बॉल स्पिन भरपूर मिळतोय जेवढा एखादा स्लोअर वन ऑफ स्पिन किंवा लेग स्पिन करत असताना ग्रीप मिळायला हवी स्क्रीच वरून स्पिन होण्यासाठी ती मिळते परंतु पिचिंग चुकीची आहे हा फुलटॉस बॉल उंच घ्या हवेमध्ये पंचांनी नो बॉल दर्शवलाय भरपूर हाईट फॅक्टर होती या बॉल मध्ये त्यामुळे रन पूर्ण येते होते अपकमिंग बॉल फ्री हिट कधी कधी होतं स्लोअर वन आपण करतो ऑफ स्पिन करतो लेग स्पिन होतो खांद्याचा अतिरिक्त वापर करून जेव्हा एक्स्ट्रा स्पीड जनरेट करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा या गोष्टी घडतात आणि एक्झॅक्टली तेच घडलंय सनी पाटील सोबत फ्री हिट सुवर्ण संधी चांगली मॅच सुरू आहे चांगली लढतायत दोन्ही टीम शिवदास गायकर साठी अगदी बघायचं आहे फ्री हिटचा बॉल नवीन बॅटर शिवदास गायकर पहिल्यांदा सायकलींकडे आलेत आणि डायरेक्टली फ्री हिट खेळण्याची संधी उलटॉस होता बॅटच्या टो एंडवर हा बॉल लागला स्लोअर वन होता गती फार कमी होती आणि खरी तर हीच तर मजा असते या खेळाची फ्री हिट जो अगदी सुरक्षित हाताळला आहे गोलंदाज सनी पाटीलला दावा अगदी बघतो आपण आव न देखा ताव अशी परिस्थिती मैदानामध्ये लेग स्पिनचा वापर झाला चेंडूची गती पाहिली निरखली परंतु त्यामधील जो लेग ब्रेक दडला होता तो पाहिला नाही त्या कारणास्तव तो डॉट बॉल झालाय थोडीशी अंदाधुंदी फार्लिंग करण्याचा प्रयत्न तिथे झालाय शिवदास गायकर कडून लगातार दोन निर्धाव चेंडू ते खेळत निकेश पाटील अजूनही ऑनसाइडकडे चुकीचा निर्णय मी म्हणेन ही चुकीची थिंकिंग आहे जर निकेश पाटील सारखा आक्रमक खेळाडू तुमच्याकडे आहे ज्यांना आतापर्यंत 4 षटकार ठोकलेत तुम्ही त्यांना जेवढा ऑनसाइड एंड कडे ठेवाल तेवढी मॅच अंगलट येईल आणि याचा फायदा उचललाय टीम टेम्पोडेनं लगातार 3 डॉट बॉल अशा परिस्थितीमध्ये आमचे योगेशजी पडवी सांगतायत अशा परिस्थितीमध्ये मी सायकॅनिककडे असतो तर सिंगल करून निकेशला स्ट्राईक दिली असती परंतु शिवदास गायकर च्या मनामध्ये वेगळंच काय आहे हा उंच गेला बॉल फुल टॉस होता यावेळेस पुरेपूर समाचार घेतला आणि पाठवलाय 6 धावांसाठी षटकार या उसाटणे अड्ड्यात त्या बोनोली अड्ड्यात या उसाटणे अड्ड्यात त्या बोनोली अड्ड्यात आमचा भारत मात्रेचा चक्र कधीच हरला ना नक्की बैल बाल्या भाईला तोडच नाही एक नंबर बाल्या भाईला तोडच नाही एक नंबर बाल्या भाईला तोड 3 ओव्हर संपलेत 87 धावांचं टार्गेट होतं आतापर्यंत सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय 55 धावा पर इलेव्हन जगदंबा स्पोर्ट्स वाकलंडने खेळलेत उर्वरित 2 ओव्हर बाकी आहेत अर्थातच 12 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता 12-32
शेवटच्या टप्प्यामध्ये आता आपण आलो या मॅचच्या, कारण अंतिम 12 बॉल आणि विजयासाठी हवेत. टीम वाकड्यांना 32 धावा, 16चा रन रेट येऊन थांबलाय. हे षटक निर्णायक आहे या मॅचमध्ये. यू टर्न करण्यासाठी, या मॅचमध्ये शिरकाव करण्यासाठी दोन्ही टीम टेंबोडे आणि वाकड अगदी हे 6 बॉल तेवढेच महत्वाचे आहेत. त्या मॅचमध्ये अंतिम 6 बॉलमध्ये कोणाचं पारडं जड आहे हे सांगून जातील. बघायचं आहे निकेश पाटील हुकपाचा एक्का वाकड संघाचा ऑन स्ट्राईक. अपील भरपूर झाली, अपिलामध्ये भरपूर उत्साह, परंतु मला वाटतं हाईट फॅक्टरचा विचार करावा लागला असावा पंचांना, कारण लेंथ पिचिंग, कारण या गोष्टी महत्वाच्या असतात. लेंथ लाईन आणि हाईट फॅक्टर या 3 गोष्टी जेव्हा एकत्र येऊन जोडतात तेव्हाच LBW तुम्ही बाद होऊ शकतात. एक जर मिसमॅच झाली तरी नॉट आउट, आणि हेच ते बघायला मिळालं. हाईट फॅक्टरचा पंचाने विचार केला. डॉट बॉल आलाय राहुल गडके. या मॅचमध्ये टेंबोडे संघाला दिशा कुणी दिली असेल तर तो राहुल गडके आहे. या इनिंगमध्ये गुडघ्याचा वापर केला, भरपूर टप्पा पडल्यानंतर बाउन्स झाला, नाही रीड करू शकली या चेंडूची लाईन अँड लेंथ बॅटर निकेश पाटील. आणि जेव्हा रुटीन तुटतं, जेव्हा रिदम तुटतो तेव्हा अशा गोष्टी घडतात आपल्या समोर, कारण रिदम नुसार खेळ सुरू होता. मागील ओव्हरमध्ये 3 डॉट बॉल आले, तिथे थोडासा नॉर्थ साईड एंड कडे राहिले, थोडासा वेळ निघून गेली आणि सध्या परिस्थिती हाताळताना दिसत आहेत. सलग 2 डॉट बॉल निकेश पाटील समोर फेकेत राहुल गडकेनं. 10-32. आणखीन एक चांगला बॉल, काय बॉलिंग करतोय हा राहुल गडके, जबरदस्त गोलंदाजी. सलग 3 डॉट बॉल, जरी ही लेग्स बायची आली असली तरी ही रन एक्स्ट्रा मध्ये जोडली जाईल. 3 निर्धाव चेंडू फेकलेत अगदी राहुल गडकेनं. या क्षणाला टर्निंग पॉइंट ओव्हर कशी असावी याचं उत्तम उदाहरण राहुलनं दिलंय. शिवदास गायकर षटकार ठोकला होता, परंतु या मॅच मध्ये इन व्हायचं असेल त्या 3 डॉट बॉलवर कुठेतरी झाकण द्यायचं असेल तर मोठे फटके ठोकावेच लागतील. हा बॅटच्या रडार मध्ये आलाय. होय मी 3 डॉट बॉल खेळत, परंतु अजूनही माझ्यात ती दमखम आहे, ती क्षमता आहे या सामन्याला, या सामन्याचं चित्र पलटण्याची, काया पालट करण्याची, आणि ठोकलाय हा षटकार. रेसलर म्हणतात सुरुवात शांत झाली तरी चालेल, परंतु शेवट हा वेगानच झाला पाहिजे, आणि तशाच काही पद्धतीने सुरुवात शांत झाली शिवदास कडून, परंतु शेवट वेगाने करतोय. 2 षटकार आले त्याच्या बॅट मधून. हा फुल टॉस होता, बॉल चाललाय लॉंग स्टॉप मध्ये. सोने पे सुहागा, वाईट +4, नशीब का पंजा. 5 रन मिळत आहे टीम वाकड्यांना. भव्य आकर्षक आमदार चषक आवती भवती हजारो प्रेक्षक भरलं हे मैदान. भारत दादानी या स्पर्धेचे केले आयोजन छान. 8 बॉल 25 धावा होते आणि ह्या 5 रन आलेत. 8 बॉल 20 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. म्हणून क्रिकेट खेळामध्ये म्हटलं जातं ना, या खेळामध्ये कोणतीच धावसंख्या सुरक्षित नाहीये. भले तुम्ही किती रन करा त्या सुरक्षित नाहीयेत. जबरदस्त ही लढाई आहे, बघायचं आहे. 8 बॉल 20 वर सामना रोमांचक मोड मध्ये आलाय. राहुल सज्ज झालाय शिवदाससाठी ड्राईव्ह करत असताना पाठीमागे क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय गॅप मधून डीप कव्हर पॉइंट कडे. आणखीन एक महत्वाचा चौकार. न हरता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांपुढे कधी कधी नशीब झुकतं, तसंच काही दिसायला लागलाय मैदानामध्ये. मागील बॉलवर चौकार तुम्ही पाहिला आणि इट इज वाईड. जेव्हा जग वेगळं विपरीत काही करण्याचा प्रयत्न केला तेव्हा अगदी गोलंदाजाच्या विपरीत झालाय. मागील बॉल लेग समोर पिचिंग करण्याचा प्रयत्न, तो चौकार आला, वाईड आला, आणि त्याच्यानंतर एक चांगला बॉल जो बॅटरच्या रडार मध्ये आला त्याच्यावर चौकार आला, आणि त्याच्यानंतर हा वाईड. प्रेशर दडपण आहे गोलंदाजीवर. लोवर फुलटॉस बॉल करण थांबवल्या बॉलला यावेळेस चूक करत नाहीयेत, परंतु वाईड बॉल लेग स्टंपच्या बाहेर. ऑलमोस्ट तेच चित्र होतं, परंतु करण दीपस्तंभासारखा उभा राहिला
एस्टांच्या पाठीमागे येणारे चेंडू आणि धावामध्ये अंतर 7 बॉल 14. मॅच मध्ये हलवलो इन झालाय वाकल्याने. अजूनही मॅच संपलेली नाहीये. दोन्ही टीम लढतायत मैदानात. लोवर फील्ड बॉल ड्राईव्ह करत असताना डी पेक्षा कव्हरला कव्हर ड्राईव्ह. फिल्डर अगदी धडपड तिथे सुरू असताना पडतायत झगडतायत संघर्ष करतायत आणि ते रन वाचवण्याचा आतोनात प्रयत्न सुरू असताना रनिंग बिटवीन द विकेटनं 2 रन पूर्ण केलेत. बघता बघता 4 षटकं संपलेत आणि वाकळण संघाला करायच्या त्या 87 त्यापैकी त्यांनी केलेत आतापर्यंत 75 धावा. अर्थातच 6 बॉल 12 धावांची आवश्यकता विजयासाठी. पाणी घेऊन जा मैदानामध्ये तोपर्यंत डीजे. या क्रिकेटच्या पंढरीला होते सुरुवात नागझरीला. सारे प्रेक्षक देती शुभेच्छा आमच्या भारतदादा म्हात्रेला. आमदार प्रशांत दादामुळे या स्पर्धेची वाढली शान. या आमदार प्रशांत दादामुळे या स्पर्धेची वाढली शान. भारत म्हात्रेनी या स्पर्धेचे केले आयोजन छान. महेश दादानी या स्पर्धेचे प्रवासामध्ये निघताना अडचणी जरूर येतील परंतु त्या अडचणीवर मात करून आपला रस्ता आपण स्वतः तयार करणं हे फार महत्वाचं असतं. अंतिम 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता अगदी बघायला मिळते. शेवटचे षटक फेकण्याची जबाबदारी सौरभ नैतम अनेक वेळा खेळाय. अशा क्रुशल मोमेंटमध्ये अशा क्रुशल परिस्थितीमध्ये आपल्या संघासाठी धावून आलेत परंतु तोच लेफ्ट हँडेड खेळाडू ती चर्चा होते का निकेश पाटीलनं जी धमाकेदार सुरुवात केली होती मध्यंतर थोडं स्लो केलंय पण तो एंड तसाच का करतील का की सौरभ नैतम त्यांना थांबवतील कारण कंपल्सरी चेसिंग 6 बॉल 12 ची गरज. पहिलाच बॉल बॅटच्या रडार मध्ये झेलवर जायचं की चौकार अडवायचा थोडस दुविधा अवस्थेमध्ये होते परंतु जाणलं झेलवर पोहोचलो नाही तर चौकार जाईल. झेल थोडासा दूर होता आणि त्याच कारणास्तव स्वतःला सावर चौकार अडवण्याला महत्व दिलं आणि या वेळेमध्ये पूर्ण केले 2 रन. शेवटचे 5 बॉल विजयासाठी 10 धावांची गरज आहे. जबरदस्त ही लढाई आहे बघायचं आहे. प्रेक्षकांना काटाकीर लढत बघायची होती. प्रेक्षकांना अंतिम क्षणापर्यंत लढताना पाहायचं होतं. एक हाय व्होल्टेज मॅच बघायची होती. हृदयाची स्पंदन धडधड धडधड करतील असा सामना पाहायचा होता आणि तो सामना तुम्हा आम्हाच्या अगदी समोर येऊन थांबलाय. शेवटचे 5 चेंडू विजयासाठी करायचे आहेत. 10 धावा कोण कोणावर होणार हवी. 5 बॉल 10 रन. सोडून दिला बॉलला ऑफ स्पिनच्या बाहेर रिलीज केले. अजून एक्स्ट्रा धाव इथे मिळते का. एक्स्ट्रा धावा मागत पडतील का टीमला हा येणारा भविष्य तो प्रश्न आहे. त्या आलेल्या 5 एक्स्ट्रा त्या आलेल्या वाईटच्या रन या अंतिम क्षणामध्ये थोडस कुठे ना कुठेतरी मनाला टोचतंय. बघायचंय 5 बॉल 9 ची गरज. फुलटॉस होता कसा सोडेल त्याला निकेश पाटील आणि अगदी या सामन्याला खुला करणारा ठोकला षटकार आणि पंच रेफर करतायत थर्ड अंपायर कडे. बेस्ट ऑफ हाईट चेक करायचंय. हा कॉल कोणाचा आहे पंच. बॅट्समन रिव्ह्यू बॅटर रिव्ह्यू चेक केलं जाईल. बघायचं एक्झॅक्टली किती हार्ड फॅक्टर होता या चेंडूमध्ये. बॉल लिगल की अनलिगल याची चाचपणी होईल अगदी टेक्निकल डिपार्टमेंट मध्ये. बघायचंय चेक होत आहे. थर्ड अंपायर चेक करताय. जावेद फरीद सर आमच्या सोबत जॉईंट आहेत कारण अखेरच्या टप्प्यामध्ये या मोमेंट फार महत्वाच्या आहेत. बॅटर रिव्ह्यू जरूर थोड्याच वेळात उत्तर येईल. डिसिजन पेंडिंग. टेक्निकल डिपार्टमेंट मध्ये डीपली शहानिशा होते. इट्स अ फेअर डिलिव्हरी त्यामुळे षटकार मिळालेल्या बॉलवर हा लीगल बॉल होता. 6च्या मदतीने संघ पोहोचलाय. चौऱ्याऐंशी वर आता 4 बॉल आणि
3 धावांच्या आवश्यकता. 4 बॉल 3 बोला तयार. सौरभ नाईतम आणखीन एक फुल टॉस उंच आणि लांब आपल्या साईला एमएस धोनी साईला मॅच फिनिश केली आहे. निकेश पाटीलनं 6 षटकार ठोकलेत या मॅच मध्ये आणि 13 बॉल मध्ये 39 धावांची बहारदार खेळी निकेश पाटीलने केली आणि 87 धावांचा विक्रम मोडला. मॅच ही जिंकली, त्यासोबत मॅन ऑफ द मॅच ही जिंकली. अखेरता हा सामना संपवला आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो MOM निकेश पाटील. टीम टिंबोडे हार्ड लक करण आणि टीम भरपूर प्रयत्न चांगला केला. बॅटिंग फार सुंदर झाली परंतु गोलंदाजी आणि फिल्डिंग ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. रन डिफेन्स करत असताना तिथे गोलंदाजीमध्ये त्रुटी आढळल्या आणि मॅच कमवावी लागली आणि सामना जिंकलाय. आराध्य 11 अगदी टेंबोडे संघाला परस्त करत असताना परी 11 जगदंबा वाकळण या संघानं आणि त्यांचंही विशेष कौतुक आणि अभिनंदन. या निकेश पाटील ठरले मॅन ऑफ द मॅच. 6 षटकार त्याने ठोकले, 39 धावांची बहारदार खेळी केली. तो निकेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर 13 चेंडूमध्ये 39 धावेची खेळी करणारा निकेश पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच. दमदार खेळ या ठिकाणी आपण पाहिला आणि सुनील म्हात्रे या आपल्या शुभास आम्ही मॅन ऑफ द मॅच देत आहोत. या ठिकाणी सुनील दादा म्हात्रे खरं तर एक्वा जेवण क्वालिटी वॉटर फिल्टरचे सर्वा ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज साठी आपल्याला एक्वा जेवण क्वालिटीचे वॉटर फिल्टर देण्यात येत आहेत. सुनील दादा म्हात्रे व्हेरी वेल पॅट. अतिशय सुंदर खेळ या मॅचमध्ये आपण पाहिला. त्यानंतर लढत आपण पाहणार नेवाई पाडा संघ. चला लगेच प्रत्यक्षात लावून घ्या आपण.